छान बारीक गॅस करायचा. तुम्हाला मी काय सांगू, इतक्या छान झाल्या आता आणि खायला खमंग चवदार तोंडाची चव आणणाऱ्या कुठेही खा तुम्ही. तर झाल्या बघा मस्त छान आपल्या मटरी, ह्याला म्हणते तर मटरी. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि चला ठीक आहे, आज आपल्याला बनवायची रेसिपी काय आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. भरपूर दिवसापासून मी रेसिपी केलेली नाही, मला रेसिपीला टाईम भेटत नाही. तुम्हाला माहिती आहे, घंट्यात काय कामं निघतं माझ्या मागं. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांचे मी आभार मानते. ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते परत एकदा. आणि ज्यांनी बी नाही सबस्क्राईब केलं त्यांचे बी लाख लाख धन्यवाद मानते, कारण तुम्ही पण सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जा. चला मैत्रिणींनो, तुमचा न वेळ घेता आता मी बनवणार आहे रेसिपी. तर रेसिपी बघू आपण काय. रेसिपी करायला बघा, सगळ्यात पहिलं आपण घेतला मैदा घ्यायचा. तुमच्या प्रमाणे तुम्ही घेऊ शकता, अर्धा किलो 1 किलो. त्याच्यानंतर आपण इथे घेतली आहे कस्तुरी मेथी, इथे घेतला थोडंसं ओवा, आणि इथे घेतले थोडीशी जिरी. ह्याच्यात घेतलं थोडंसं तेल. तर चला आता आपण रेसिपी. कस्तुरी मेथी, ओवा आणि जिरे ना थोडेसे हलकेसे असे कुटून घ्यायचे. झाले कुटून. आता आपले तुमच्या प्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. प्रत्येकाला वेगळं मीठ लागतं. आणि थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, जास्त नाही टाकायचं. आणि आपण कडकण्या करतो ना तसं तेल गरम करून घ्यायचं जराशी, आणि मैद्यात तेल सोडायचं थोडंसं पाणी. चांगलं असं पीठ मळून घ्यायचं. असा गोळा 10 मिनटं झाकून ठेवायचा. त्याच्यानंतर तेल घ्यायचं. तेलामध्ये आपल्याला काय करायचं, मैदा टाकायचा, कालवून घ्यायचं छान मस्त. थोडंसं तेल कमी पडलं तेल टाकून घेते, अजून तेल टाकावं लागेल थोडंसं. असा गोळा करून घ्यायचा. 10 मिनटं ठेवलं होतं, छान मुरलं पीठ. आता आपल्याला काय करायचं, चांगली छान चपाती लाटून घ्यायची मस्त गोल गोल. चपातीला आता लाटून झाल्यावर काय करायचं, आपण ते मैदा तेल हे कालवून घेतलेलं आहे ना, एकत्र जीव करून घेतलेला, ते असं लावून घ्यायचं. थोडं घट्ट झालं आहे थोडं ते. आता काय करणार, ह्याच्यानं घड्या घालून घ्यायच्या, अशा एक घड्या घालायच्या. खूप चांगली लागती मटरी इतकी, तुम्हाला काय सांगू आता मस्त. आत्ता आपण याला ना काय करणार, कापून घ्यायचे असे तुकडे, वड्या करून घ्यायचे याच्या छान मस्त बारीक आणि लाटायचे. आता या वड्या आहे ना कशा आता लाटायच्या बघा, अशा वड्या अशा नाही लाटायच्या, या अशा तोंडाने करायच्या. त्याचे तोंड असे वरी करायचं, खाली करायचं आणि मग लाटून घ्यायच्या. कारण आता असं लाटल्या का नाही ते मग त्याचे पूर्ण चपट्या होऊन जातील. तर सगळे आता आपण लाटून घेऊ. इकडं तेल ठेवलं आहे, तेल गरम झालं आहे मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, तेल आणि आधी गरम करून घ्यायचं आणि नंतर मग बारीक गॅस करून ठेवायचा. बारीक गॅसवर तळायच्या, लई मोठा बी नाही करायचा, मिडियम करायचा. अशा तळून घ्यायच्या, अशा कडक झाल्या पाहिजे बघा. झाल्या आपल्या आता या मटरी. अशा तळून घ्यायच्या चांगल्या मस्त कडक झाल्या पाहिजे. छान बारीक गॅस करायचा. तुम्हाला मी काय सांगू, इतक्या छान झाल्या आता आणि खायला खमंग चवदार तोंडाची चव आणणाऱ्या कुठेही खा तुम्ही. तर झाल्या बघा मस्त छान आपल्या मटरी, ह्याला म्हणते तर मटरी, हॉटेलमध्ये करतात. आता आपण घरी केली, हॉटेलसारखीच झाली एकदम. कुठेही खा, कधीही खा. तर मैत्रिणींना चला तुमच्यासाठी बघा नवीन रेसिपी घेऊन आले. ही रेसिपी काय आहे, याला म्हणते तर मटरी. हॉटेलमध्ये असे ते काय म्हणतात, ते कोणतं याचे जे काय रे नाकोडा आहे कोणतं राहतं, काय राहतं ते स्वीटमध्ये जास्त राहते अशी मटरी. राजस्थानी लोक हे बनवतात. तर आपल्या महाराष्ट्रात ज्याला माहिती त्याला, मला तर माहिती नव्हतं, पहिल्यानंच खाल्ली होती मी पण, पहिल्यानंच ऐकली. तर मी ऐकली, खाल्ली, लगेच तुमच्यापर्यंत घेऊन आले, तुम्हाला माहिती हो. आणि दुसरी गोष्ट, कुठेही खा, कधीही खा, प्रवासात खा, घरात खा, दारात खा, तोंडाला एकदम खमंग चवदार, एकदम चव तोंडाला आणणारी मटरी. वैशूला पण मी काल सांगितलं, म्हटलं अगं मटरी करायची. तर वैशू म्हणे मी पहिल्यानंच नाव ऐकलेलं. तर चला ठीक आहे, आता इकडं दीपक जेवतोय तर त्याला मी देते, तो खाऊन बघल. स्वयंपाकाची मी आज रेसिपी घेतली नव्हती, फक्त मटरीची स्पेशल रेसिपी आणली मी तुमच्यासाठी. तुम्ही एकदा नक्की करून खा आणि मग मला सांगा कशी झाली. तर चला दीपकला देऊ आपण, खाऊन बघल तो. बरं रे, खाऊ बघा, जेवण करते तो. एक नंबर लागते, चाय बरोबर खायचं लय भारी लागते. हा ना, एकच नंबर लागली. कशी झाली चवीला? सेम स्वीट मार्कला भेटते तसंच लागते मला. तसंच लागते का? खाल्लेलं आहे, मारवाड्यांच्या घरी खाल्लेलं आहे. हा का? आणि मग त्यांच्यात आणि याच्यात काही फरक आहे का?
भारी लागते एक नंबर. दररोज हे संपलं का परत बनव चहा बरोबर. ह्यालाच किती वेळ नव्हता माझ्याकडे. मैत्रिणी तुम्हाला मी सांगते आता काय सांगू म्हटलं. आता एवढ्यात आपली रेसिपी नाही आलेली आता म्हणून मग मी केली. आता ह्याच्यातही असं झालं, मला एक जणीने सांगितलं होतं की मटरी करायची तर मी करायला घेतली. काल केली मी, तुम्हाला कालचे दाखवते. त्यांनी अर्धवट सांगितलं मला, मग मी केली तशीच. कालची पूर्ण बिघडली म्हणजे कडक नाही झाली, नरम झाली. ती कालची तशीच पडली. त्याच्यात मोबाईल स्टोर पूर्ण भरलेलं, व्हिडिओ शूट होईना झाले. मग परत मी तुमच्यासाठी आज यावा मटरी छान घेऊन आले. आजची एकदम परफेक्ट झाली, एकदम छान झाली, चवदार झाली, खमंग झाली, तोंडाला एकदम चव आणणारी. आजारी माणसाचे तर पहिले तोंडाला चव आणेल ह्याच्यात. आणि पौष्टिक आहे, म्हणजे पौष्टिक कसं ह्याच्यात जिरं असल्यामुळं, कस्तुरी मेथी असल्यामुळं एवढे काही हानिकारक नाही आहे. तर चला ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच मी तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ आणत जाईल. मैत्रिणी मला खरं ना टाईम भेटत नाही, नाही तर मी 101 व्हिडिओ टाकन तुम्हाला, रेसिपीचे पण टाकल, पण टाईम नाही. आज बघा काल मी माझा पूर्ण दिवस गेला रेसिपी करता करता, आज मी पूर्ण दिवस गेला करता करता. तर चला ठीक आहे, सगळ्यांना बाय. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला उद्या जायचं आहे हिनबाईच्या माहेरी जायचं आहे. आपण नवीन गाडी घेतलेली आहे ना, तर ती घेऊन आपल्याला ववाळायला जायचं आहे. तर चला भेटू आपण तिकडं हिनबाईच्या माहेरी.